नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा पराठा आणि बटाटा भाजी बनवणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही इथे पाहू शकता असा मऊ लुसलुशीत उपवासाचा पराठा आणि बटाटा भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला जर आषाढी एकादशीला नेहमीच बनवली जाणारी साबुदाणा खिचडी आणि भगर खायची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने साबुदाणा आणि भगरीपासून दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारा असा उपवासाचा पराठा बनवू शकता आणि त्यासोबत खाण्यासाठी बटाटा भाजी देखील बनवू शकता. उपवासाला चालणारा दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारा साबुदाणा भगर आणि बटाटा पराठा कसा बनवायचा ते आता आपण पाहू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 कप साबुदाणा घालायचा आहे आणि साबुदाणा आपल्याला उलटण्याने हलवून घ्यायचा आहे. साबुदाणा आपल्याला सतत हलवत कमी ते मध्यम गॅसवरती छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत आणि फुलेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. तो भाजत असताना आपल्याला थोड्या थोड्या वेळाने सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे सर्व बाजूनी साबुदाणा छान असा भाजला जातो. इथे आपला साबुदाणा भाजून झालेला आहे. नंतर तो काढून एका ताटामध्ये ठेवायचा व नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पाव कप भगर घालायची आहे आणि भगरही आपल्याला सतत हलवत कमी ते मध्यम गॅसवरती छान अशी फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. भगर भाजायला जास्त वेळ लागत नाही, भगर लवकर भाजली जाते. यासाठी आपल्याला साबुदाणा आणि भगर सेपरेट भाजून घ्यायची आहे, ती एकत्र भाजायची नाही. इथे आपली भगर देखील छान अशी भाजून झालेली आहे. नंतर भगर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे व साबुदाणा आणि भगर आपल्याला थंड व्हायला ठेवायचे आहे. साबुदाणा आणि भगर थंड झाल्यावर ते एकत्र मिक्स करायचे. नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा साबुदाणा आणि भगर घालायची व ते मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचे व ते नंतर एका पाटीमध्ये काढून घ्यायचे. राहिलेली भगर आणि साबुदाणा देखील आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे आणि ते देखील आपल्याला पाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. पराठा लाटताना पराठ्याला लावण्यासाठी आपल्याला साबुदाणा आणि भगरीचे थोडेसे पीठ एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे व नंतर हे पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचे व हे भगर आणि साबुदाण्याचे पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचे आहे. परंतु इथे मी साबुदाणा आणि भगर एकदम बारीक वाटून घेतलेले होते, त्याच्यामुळे इथे मी साबुदाणा आणि भगरीचे पीठ चाळून घेतलेले नाही. व नंतर आपल्याला 2 उकळलेले बटाटे घ्यायचे आहेत व ते बारीक खिसणीने खिसून घ्यायचे आहेत आणि ते देखील आपल्याला साबुदाणा आणि भगरीच्या पिठामध्ये घालायचे आहेत. नंतर 2 बारीक कट केलेली हिरवी मिरची आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आणि 1.5 चमचा मीठ घालायचे आणि सर्व साहित्य एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे व नंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता बटाट्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे, कारण आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी असते. त्याच्यामुळे आपल्याला पीठ मळताना जास्त पाणी लागत नाही. थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. हे साबुदाणा आणि भगरीचे पीठ आपल्याला जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही, असे मध्यम मळून घ्यायचे आहे. इथे आपले साबुदाणा आणि भगरीचे पीठ छान असे मळून झालेले आहे. नंतर आपल्याला त्याच्यावरती थोडेसे तेल घालायचे आहे व अजून एक वेळेस आपल्याला हे पीठ छान असे मळायचे आहे व नंतर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहे. तोपर्यंत आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचे आहे. तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आणि ती तेलामध्ये थोडीशी परतवून घ्यायची. मिरची परतवून झाली की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत. बटाटे मी अगोदरच उकडून साल काढून ते कट करून घेतलेले होते. बटाटे घातल्यानंतर आपल्याला ते तेल आणि मिरचीमध्ये मिक्स करायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला भाजून बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे. तरी ते मी पाव वाटी शेंगदाण्याचे कूट बटाट्यामध्ये घातले आणि मिक्स करून घेतले. शेंगदाणे मी अगोदरच भाजून जाडसर बारीक वाटून घेतलेले होते. या बटाट्याच्या भाजीमध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचे कूट वापरायचे आहे व कूट आपल्याला जास्त बारीक करायचे नाही, ते थोडेसे जाडसर ठेवायचे आहे. कूट घातल्यानंतर आपल्याला ते बटाट्याच्या भाजीमध्ये छान असे मिक्स करायचे आहे व नंतर आपल्याला त्याच्यामध्ये
अर्धा चमचा मीठ घालायचे आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला ते बटाट्याच्या भाजीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला ही भाजी गॅसवरती ठेवायची आहे। 2 मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपली बटाटा भाजी बनवून तयार झालेली आहे। व नंतर आपल्याला साबुदाणा भगर पराठे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे 10 ते 15 मिनिटासाठी हे पराठेचे पीठ मी भिजत ठेवलेले होते। 15 मिनिटानंतर आपल्याला पिठावरचे झाकण काढायचे आहे आणि पीठ एक वेळ छान असे मळून घ्यायचे आहे। व नंतर आपल्याला पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा गोल हुंडा बनवून घ्यायचा आणि नंतर तो हुंडा आपल्याला वाटीमध्ये काढून ठेवलेल्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि तो पोळपाटावरती ठेवायचा आणि आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा आपल्याला दोन्ही साईडने लाटून घ्यायचा आहे आणि पराठा आपल्याला सर्व बाजूंनी एकसारखा लाटून घ्यायचा आहे। पराठ्याच्या कडा देखील छान अशा लाटायच्या आहेत। पराठा लाटत असताना तो जर पोळपाटाला चिटकत असेल तर आपण जे वाटीमध्ये साबुदाणा आणि भगरीचे पीठ काढून ठेवलेले होते ते आपल्याला पराठ्यावरती थोडे थोडे घालायचे आहे आणि आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटत असताना आपल्याला जास्तही पिठाचा वापर करायचा नाही। इथे आपला पराठा लाटून झालेला आहे। नंतर त्याच्यावरती आपल्याला एक प्लेट पालथी घालायची आहे आणि प्लेटच्या आकाराने आपल्याला गोल आकारामध्ये पराठा कट करायचा आहे। पराठा कट केल्यानंतर जे एक्स्ट्राचे पीठ राहिलेले आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे व नंतर दुसरा पराठा लाटण्यासाठी त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तर इथे मी पराठा लाटत असताना गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता। पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल सोडायचे आहे व ते पसरवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला पराठा पॅनमध्ये घालायचा आहे व थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला पराठ्याच्या कडेने तेल सोडायचे आणि पराठ्यालाही तेल लावायचे आणि नंतर आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आहे व दुसऱ्या साईडनेही आपल्याला पराठ्याच्या कडेने तेल सोडायचे आहे व पराठ्यालाही तेल लावायचे। दोन्ही साईडने तेल लावून पराठा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि पराठा भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ते फुल ठेवायची आहे म्हणजे पराठा छान भाजला जातो। मध्यम ते फुल गॅसवरती पराठा भाजल्यामुळे पराठा छान असा मऊ होतो। जर आपण कमी गॅसवरती पराठा भाजला तर तो कडक होतो। यासाठी आपल्याला मध्यम ते फुल गॅसवरती पराठा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही तेलाच्या ठिकाणी पराठ्याला तूप देखील लावू शकता। तरी इथे आपला एक पराठा भाजून झालेला आहे। नंतर आपल्याला तो पराठा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला दुसरा पराठा लाटायचा आहे। त्यासाठी आपल्याला पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा गोल हुंडा बनवायचा आणि तो पिठामध्ये बुडवून पोळपाटावरती ठेवायचा आणि आपल्याला त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून झाल्यानंतर आपल्याला प्लेटच्या साहाय्याने गोल आकारामध्ये पराठा कट करायचा आहे व नंतर पॅनमध्ये आपल्याला तेल सोडायचे आहे व लाटलेला पराठा आपल्याला पॅनमध्ये घालायचा आहे। थोड्या वेळानंतर आपल्याला पॅनच्या कडेने तेल सोडून घ्यायचे आणि नंतर आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आहे आणि पराठ्याला दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून पराठा छान असा मध्यम ते फुल गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। पराठ्याला तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकता। तर इथे आपला दुसरा देखील पराठा छान असा भाजून झालेला आहे। नंतर तो पराठा आपल्याला ताटामध्ये काढून ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला तिसरा पराठा लाटायचा आहे व प्लेटच्या साहाय्याने गोल आकारामध्ये पराठा कट करायचा आहे आणि नंतर पॅनमध्ये तेल सोडायचे आणि लाटलेला पराठा पॅनमध्ये सोडायचा आणि पराठ्याच्या दोन्ही साईडने कडेने तेल सोडायचे व दोन्ही साईडने पराठ्याला छान असे तेल लावून घ्यायचे व मध्यम ते फुल गॅसवरती आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत। इथे आपला तिसरा देखील पराठा भाजून झालेला आहे। तो देखील आपल्याला काढून ताटामध्ये ठेवायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला चौथा देखील पराठा लाटून घ्यायचा आहे व तो प्लेटच्या साहाय्याने कट करायचा आणि पॅनमध्ये तेल सोडून आपल्याला पराठा पॅनमध्ये घालायचा आहे। थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला पराठ्याच्या दोन्ही कडेने तेल सोडायचे आणि दोन्ही साईडने पराठ्याला तेल लावून पराठा छान असा मध्यम ते फुल गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता
पराठा छान असा फुगत देखील आहे. इथे आपला चौथा देखील पराठा छान भाजून झालेला आहे. नंतर तो काढून आपल्याला ताटामध्ये ठेवायचा आहे व अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले पिठाचे सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत. हे पराठे अगदी मऊ लुसलुशीत बनतात व दिवसभर मऊसूत राहतात. आषाढी एकादशीला तुम्हाला जर साबुदाणा आणि भगर खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा साबुदाणा भगर पराठा बनवू शकता आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी अशा पद्धतीने बटाटा भाजी देखील बनवू शकता किंवा तुम्ही हा साबुदाणा बटाटा पराठा दही, मिरचीचा ठेचा किंवा शेंगदाणा चटणीसोबत देखील खाऊ शकता. तर तुम्हाला हा दिवसभर मऊसूत राहणारा साबुदाणा बटाटा पराठा आणि बटाट्याची भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.